मित्रांनो, मोठे मोठे कंटेंट क्रिएटरांचे व्हिडिओज बघून तुम्हाला पण असं वाटते की आपण देखील व्हिडिओज बनवावे. ते मोठे मोठे कंटेंट क्रिएशन व्हिडिओज बनवून भरपूर पैसे कमवतात. त्यांचं बघून तुम्हाला पण असं वाटते, अरे आपण पण कंटेंट क्रिएशन केलं पाहिजे. कंटेंट क्रिएशन तर करायचं आहे, पण तुम्हाला व्हिडिओ कसे बनवायचे आहेत, म्हणजेच कुठल्या विषयावर व्हिडिओज बनवायचे आहेत, तुम्हाला सुरुवात कोणत्या व्हिडिओज पासून करायची ते तुम्हाला समजत नसते. तर मित्रांनो, या व्हिडिओजमध्ये आपण असे 4-5 पॉइंट बघणार आहोत. त्याच्यावर तुम्ही तुमचे व्हिडिओज बनवू शकता. हा व्हिडिओ तुमच्यासाठी भरपूर महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, पहिला विषय आहे आपला शिक्षणाचा. म्हणजेच शिक्षणावर तुम्हाला जर जनरल नॉलेज बद्दल माहिती असेल तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून जनरल नॉलेजची माहिती देऊ शकतात. तसंच तुम्हाला इंग्रजी ग्रामर वगैरे येत असेल, इंग्रजी स्पीकिंग म्हणजे इंग्रजी बोलता येत असेल, तर तुम्ही इंग्रजी स्पीकिंगचे शिक्षणाबद्दल व्हिडिओ बनवू शकता. दुसरा पॉइंट आहे कुकिंग. म्हणजेच जेवण वगैरे तुम्हाला छान असं बनवता येत असेल तर तुम्ही त्याच्यावर व्हिडिओज बनवू शकता. म्हणजेच प्रत्येक दिवसाला तुम्ही नवीन नवीन रेसिपीज वगैरे बनवत असाल तर तुम्ही त्याच्यावर व्हिडिओज बनवू शकतात आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत जेवणाची माहिती पोहोचवू शकता आणि लोकांना नवीन नवीन डिशेस बनवायला तुम्ही शिकवू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. तिसरा आहे टेक टिप्स आणि मोबाईल. म्हणजेच तुम्हाला जर मोबाईल्सच्या सेटिंग्स वगैरे माहिती असेल, इंस्टाग्राम, यूट्यूब, सोशल मीडियाबद्दल काही माहिती असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही त्यांना टिप्स वगैरे सांगू शकतात. किंवा यूट्यूब किंवा इंस्टाग्रामच्या सेटिंग्स वगैरे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही त्याच्यावर टेक्निकल व्हिडिओज बनवू शकतात. अशा प्रकारे तुम्ही टेक्निकल टिप्स आणि मोबाईल्सची माहिती तुम्ही दर्शकांपर्यंत पोहोचवू शकता. चौथा पॉइंट आहे शेती. तर मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्ही लोकांना शेताबद्दल किंवा पिकांबद्दल किंवा वेगवेगळ्या फवारणीबद्दल, औषधाबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माहिती पोहोचवू शकतात. म्हणजेच तुम्ही शेती या विषयावर पण व्हिडिओज बनवू शकतात. त्याच्यानंतर फिटनेस आणि आरोग्य. म्हणजेच फिटनेस आणि आरोग्य याच्याबद्दल तुम्ही माहिती देऊ शकता. जसे तुम्ही जिमला वगैरे जात असाल तर जिम बद्दल तुम्ही माहिती देऊ शकाल किंवा घरीच तुम्ही वर्कआउट करत असाल त्याच्यावर तुम्ही व्हिडिओज बनवून लोकांपर्यंत फिटनेसची माहिती तुम्ही पोहोचवू शकता. त्याच्यानंतर आहे कॉमेडी. तुम्हाला जर छान असं जबरदस्त कॉमेडीज करता येत असेल तर तुम्ही कॉमेडीज करून लोकांचं मनोरंजन करू शकतात. कॉमेडी व्हिडिओज बघायला तर प्रत्येकाला आवडते. म्हणजेच लहान मुलं ते म्हातारेपर्यंत प्रत्येकाला कॉमेडी व्हिडिओज बघायला आवडते. कॉमेडी करून तुम्ही लहान मुलांना किंवा लोकांना तुम्ही हसवू शकतात. म्हणजेच कॉमेडीचे व्हिडिओज बनवून सुद्धा तुम्ही लोकांचं मनोरंजन करून तुम्ही व्हिडिओ बनवू शकतात. मित्रांनो, त्याच्यानंतर आहे अनबॉक्सिंग. म्हणजेच तुम्ही नवीन नवीन प्रोडक्ट खरेदी करत असाल, ऑनलाईन वगैरे तुम्ही काही पण मागवत असाल तर तुम्ही त्याचं अनबॉक्सिंग करून नवीन नवीन प्रोडक्टचे तुम्ही रिव्ह्यू वगैरे देऊ शकतात. अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू याच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत माहिती पोहोचवू शकता. म्हणजेच अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यूवर तुम्ही व्हिडिओज बनवू शकतात. मित्रांनो, सगळ्यात शेवटचा टॉपिक म्हणजे एकदम सोपा. म्हणजेच तुम्हाला कॉमेडी किंवा जेवण वगैरे काहीच बनवता येत नसेल तर तुम्ही व्लॉग बनवा. म्हणजेच ट्रॅव्हलिंग करत आहात, कुठे फिरायला वगैरे जात आहात किंवा कुठे ऐतिहासिक जागेवर तुम्ही फिरायला गेलात तर त्या ऐतिहासिक जागेबद्दल तुम्ही त्याची माहिती देऊ शकतात. किंवा तुम्हाला कुठे बाहेर जाऊन नवीन नवीन डिशेस खायला आवडत असेल तर तुम्ही फूड ब्लॉगिंग पण करू शकता. हा सगळ्यात सोपा आहे आणि हा विषय कोणी पण करू शकतो. तेवढंच नाही, तुम्ही जर घरी असाल तर तुम्ही घरी काय करत आहात म्हणजेच डेली रुटीन तुम्ही त्या व्लॉगमध्ये दाखवू शकता. व्लॉग बनवून तुम्ही लोकांचं मनोरंजन करू शकता. तर मित्रांनो, वाट कसली बघतात, हे जे मी विषय सांगितले त्याच्यावर व्हिडिओ बनवा. आणि नाहीच जर काही समजलं तर व्लॉग बनवा. प्रत्येक जण सोशल मीडियावर काम करत आहे, मग तुम्ही कशाला मागे राहत आहात? तुम्ही पण सोशल मीडियावर काम करा आणि पैसे कमवा.